जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की एमटेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजे एमटेक सीएससी नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते किंवा कितीचं पॅकेज तुम्हाला दिलं जातं, तर तेच आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, जे एमटेक सीएससी आहे त्यानंतर जे ॲव्हरेज तुम्हाला सॅलरी मिळते तर ती असते बघा 9 लाखांपासून ते 15 लाखांपर्यंत तुम्हाला पॅकेज मिळून जातं सहजरित्या. पण बघा, जे पॅकेज आहे ते तुमच्या स्पेशलायझेशन किंवा स्किल कसं आहे तुमचं किंवा एक्सपिरियन्स कसा आहे, आणि कधी कधी कॉलेज सुद्धा मॅटर करतं. तुमचं जे पॅकेज असतं त्याच्यावरती मॅटर करतं. कधी कधी कमी जास्ती पण होते असते एक्सपिरियन्सनुसार किंवा स्किलनुसार. पण जर एक ॲव्हरेज जर पॅकेज काढलं तर ते 9 लाखांपासून ते 15 लाखांपर्यंत असतं. आणि जर टॉप कंपनी जर बघितल्या ज्या एमटेक सीएससी वाल्यांसाठी चांगले असतं तर त्यामध्ये मग गुगल येतं, मायक्रोसॉफ्ट आहे, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट, IBM, टॉवर रिसर्च कॅपिटल. तर यामध्ये तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. किंवा यानंतर TCS आहे, इन्फोसिस आहे किंवा कॉग्निझंट आहे, विप्रो आहे. तर या कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. पण जर एक ॲव्हरेज पॅकेज बघितलं तर ते 9 लाखांपासून ते 15 लाखांपर्यंत तुम्हाला पॅकेज दिलं जातं जर तुम्ही एमटेक सीएससी करत असाल. आणि याच्या रिलेटेड जर काही क्वेश्चन किंवा डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तिथे नेहमी रिप्लाय करत असतो.